टाइम्स न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी। 22 जुलै अर्थात महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री कैलासवासी अजितदादा पवार यांचा जयंती दिन। कैलासवासी अजितदादा पवार यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधत अंबरनाथचे उपनगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गटाचे अंबरनाथ शहराध्यक्ष सदामामा पाटील यांच्या माध्यमातून अंबरनाथ पूर्वेकडील मोतीराम पार्क यांच्या जनसंपर्क कार्यालयात स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंती दिनानिमित्त आदरांजली पर प्रीत्यर्थ सभा तसेच महाआरोग्य शिबिर, वृक्षारोपण तसेच अंगणवाडी सेविकांचा सन्मान सोहळा तथा त्यांना भेटवस्तू प्रदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। सदर कार्यक्रमाचे प्रमुख निमंत्रित अतिथी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष किसनराव तारमळे तसेच सदामामा पाटील यांच्या हस्ते स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करीत तसेच दीप प्रज्वलनाने सदर कार्यक्रमाचा औपचारिक श्रीगणेशा करण्यात आला। सदर प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक सचिन सदाशिव पाटील, नगरसेविका पूनम शेलार, ओबीसी अध्यक्ष विनोद शेलार, विधानसभा क्षेत्र अध्यक्ष गणेश गायकवाड, मागासवर्गीय सेल जिल्हा उपाध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार कमलाकर सूर्यवंशी तथा सभापती सुनीता तानाजी पाटील, ॲडव्होकेट विनय मिश्रा, प्रमोद बोराडे, राजेंद्र सूर्यवंशी, सचिन साने तसेच युवती अध्यक्षा गौतमी सूर्यवंशी, प्रदेश सरचिटणीस प्रिसिल्वा डिसिल्वा अशा इतर अनेक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांनी स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंती दिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करीत त्यांना आदरांजली अर्पण केली। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा प्रदेश सरचिटणीस तथा ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष किसनराव तारमळे यांनी सदामामा पाटील यांच्या माध्यमातून आयोजित सदर स्तुत्य लोकोपयोगी उपक्रमाचे कौतुक करताना सदामामा पाटील यांच्यासारखे बलाढ्य नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला लाभल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले। तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांनी सदामामा पाटील यांच्या मागे आपली संपूर्ण ताकद लावत पुढील निवडणुकीत सदामामा हे नगराध्यक्ष होतील असा आशावाद देखील व्यक्त केला। सदर कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक उपनगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गटाचे अंबरनाथ शहराध्यक्ष सदामामा पाटील यांनी महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एक दिग्गज नेतृत्व कैलासवासी अजितदादा पवार यांच्या जयंती दिनानिमित्त महाआरोग्य शिबिर, वृक्षारोपण कार्यक्रम तथा अंगणवाडी सेविकांचा सन्मान तथा त्यांना भेटवस्तू प्रदान कार्यक्रमाचे आयोजन केले गेल्याचे त्यांनी विशेष नमूद केले। तसेच राज्य सरकारच्या माध्यमातून प्रथमच स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंती दिनानिमित्त शासकीय कार्यक्रम आयोजित केल्याने त्यांनी राज्य सरकारचे देखील विशेष आभार मानले। तसेच आगामी काळात देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून असे व इतर अनेक लोकोपयोगी उपक्रम सातत्यपूर्ण स्वरूपात राबवण्याचा मानस देखील यावेळेस सदर कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक उपनगराध्यक्ष सदामामा पाटील यांनी व्यक्त केला। तसेच संपूर्ण राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते तथा पदाधिकाऱ्यांची स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत अपुरी राहिलेले स्वप्न त्यांच्या पत्नी तथा राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या माध्यमातून पुढील निवडणुकीत मुख्यमंत्री म्हणून निवडून येतील असा आशावाद व्यक्त करताना स्वर्गीय अजितदादा पवार यांना हीच खरी आदरांजली ठरेल असे सूचक वक्तव्य सदामामा पाटील यांनी व्यक्त केले। ब्युरो रिपोर्ट, इंडिया टाइम्स न्यूज। म्हणजे आरोग्य खातच माझ्याकडे असल्यामुळे मला जास्त लक्ष घालावं लागलेलं आहे। त्यामुळे आम्ही या ठिकाणी मेन तर ते हृदयाची टेस्ट, त्याचे एक्सरे काढले जातील, शुगरची टेस्ट होणार, डोळ्याची होणार, तसेच दाताचे डॉक्टरसुद्धा या ठिकाणी उपलब्ध आहेत। ते सुद्धा त्यांचा टेबल या ठिकाणी लावलेला आहे आणि काही टीम आमची कर्जतून इकडे आलेली डॉक्टरांची त्याच्यामध्ये कान, नाक, घसा या सगळ्या गोष्टींची टेस्ट होणार आहे। अजून काय त्या छोट्या मोठ्या रोगांवर या ठिकाणी इलाज केला जाणार आहे आणि मोफत मेडिसिन, दवाई या ठिकाणी देण्यात येणार आहे। खरं म्हणजे सांगायचा उद्देश एकच आहे का दादा आमच्यातनं निघून गेल्यात, रडू पण येतं। त्याचं कारण असं का ज्यांचा आज वाढदिवस होता त्यांचा आज आम्हाला जयंती साजरी करावं लागतं, याच्यापेक्षा दुःख नाही कुठंच। म्हणून काही असो, जे आलं आपल्या पदरात पडलं त्याला आम्ही सामोरं जातो आणि दादांच्या आठवणी ठेवून दादांनी जी कामं केल्यात त्याला उजाला देण्याचं आम्ही काम करतो। या जयंतीच्या निमित्ताने आमचे जिल्हाध्यक्ष आलेले आहेत, खास करून आम्ही त्यांना आमंत्रित केले आहेत। आमचे नगरसेवक आहेत, पूनम शेलार आहेत, डिसोला ताई आहेत, प्रदेशवरून आल्यात आणि एक सभापती आमची सुनीता पाटील आहेत आणि सचिन पाटील आहे, हे सर्व नगरसेवक आणि कार्यकर्ते या ठिकाणी कमलाकर सूर्यवंशी। आज खरं दादांचा जो जयंतीचा जो कार्यक्रम आहे महाराष्ट्र शासनाने राबवला का इथून पुढे शासनातर्फे कार्यक्रम होणार। हा जयंतीचा आम्ही तो शासनातर्फे कार्यक्रम नगरपालिकेत साजरा करून इकडे आलेलो आहे। आजच्या दिवशी एवढं सांगू इच्छितो, ही इमारत या ठिकाणी आपण हा शिबिर राबवणार आहोत। त्याचप्रमाणे या ठिकाणी टेस्ट झाली का पूर्वेकडे ज्या अंगणवाड्या आहेत त्या अंगणवाड्यातल्या सर्व बालविद्यार्थ्यांना
टिफिनचे डबे आम्ही देणार आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये त्यांचा खाऊ वगैरे राहील, चपाती राहील. आणि त्या ज्या शिक्षिका ज्यांच्या जे आहेत त्यांचा सत्कार आम्ही या ठिकाणी आज करण्याचं ठरवले बुद्ध विहारामध्ये. कारण आमच्याकडे जागा एवढं कमी असल्यामुळे थोडा बाजूला आम्ही तो कार्यक्रम घेतलेला आहे.